कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्याबद्दल मराठी वाचकांनी काय भावना व्यक्त केल्यात हे दादर मॅजेस्टिक बुक डेपो इथून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मराठी साहित्य क्षेत्रातील एक मोठं नाव कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे। असं असलं तरी त्यांच्या साहित्य आणि कवितेच्या रूपाने ते वाचकांच्या मनामध्ये सदैव जिवंत राहणार आहेत। अनेक वाचक जे आहेत ते माझ्यासोबत आहेत। सर, काय आपल्या भावना कशा पद्धतीने व्यक्त करतात? ते कवी म्हणून फारच मोठे होते आणि त्यांच्या बहुतेक कविता संग्रहांना प्राइजेस मिळालेली आहेत आणि माणूस म्हणून एवढा मोठा कवी, परंतु माणूस म्हणून फारच चांगले होते ते। कारण मी त्यांच्या घरी जायचो, त्यामुळे मी त्यांना जवळून ओळखत होतो। एक वाचक म्हणून त्यांची तुम्ही अनेक पुस्तकं कविता वाचल्या असतील, त्याबद्दल काय सांगाल? काय त्यांच्या कविता वाचत वाचत आम्ही मोठे झालो आणि माझ्या सगळ्यात आवडता त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे बोलगाणी 1990 साली प्रसिद्ध झाला। आणि काय काय त्यातली गाणी म्हणजे जे कविता ते फार मनाला भिडणार आहेत। म्हणजे त्या वयातलं म्हणजे तुम्ही त्या प्रेम म्हणजे सेम असतं, तुमचं आणि आमचं एकदम सेम असं हे म्हणा, किंवा तिनं प्रेम केलं किंवा त्यानं प्रेम केलं तर करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं, असं एक त्यावेळेच्या आहेत। नंतर जगण्यावर त्यांची अशीच्या गाणी आहेत की मरणार म्हणे कोणी जगायचं थांबतं का, किंवा जीव जळून कोणी प्रेम करायचं थांबतं का, अशी सगळी जी त्यांच्या कविता आहेत त्या एकदम मनाला भिडणार आहेत। अशा क्लिष्ट वाटत नाहीत, त्या एकदम सोप्या वाटतात। त्या पहिलं म्हणजे पाडगावकरांचं नाव सांगून पुस्तकं विकत घेतात त्यांनी। म्हणजे मराठी कविता बऱ्याच लिहिल्यात, बोलगाणी एवढं पुस्तक जातं आमच्याकडे जातं। नंतर लहान मुलांच्या पण त्यांच्या कविता आहेत, एडं कोकरू आहे, असे बऱ्याच लहान मुलांची त्यांनी कविता लिहिल्या आहेत। आणि त्याच्या पलीकडे त्यांनी इंग्लिश पुस्तकाचा मराठी अनुवाद कथारूप महाभारत पुस्तक काढलं, ते पुस्तक पण भरपूर छान गेलं आमच्याकडे। नक्कीच पाडगावकरांच्या अनेक आठवणी वाचक मंडळी इथे सांगताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। त्यामुळे पाडगावकरांचं साहित्य आणि त्यांच्या कवितेच्या माध्यमातून पाडगावकर जे आहेत ते अनंत काळापर्यंत आपल्या सगळ्यांमध्येच जिवंत राहणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।